हाय मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये मी कोमल तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते। तर बघा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। तर चला, तर आज काय झालं बघा, लहान मुलं जर घरी असली तर ही रोजची कामं जी आहेत तर ती खूप दिवस लागतात करायला, असं म्हणायला देखील काही हरकत नाही। तर माझ्या बाबतीत किंवा माझ्यासोबत तर बराच वेळा असं होतं, कारण दिवसभर जे आहे तर ते आम्ही मायलेकीच घरी असतो असं म्हणायला देखील काही हरकत नाही। कारण कौस्तुभ जातो स्कूलला आणि मिस्टर जातात ऑफिसला, तर येऊन जाऊन मी आणि माऊ तर आम्ही दोघेच घरी राहतो फुल डे। तर आज काय झालं होतं, खूप दिवस झाले जी आहे तर ती बाल्कनी मला क्लिनिंग करून नव्हती झाली। नॉर्मली रोज जे आहे तर ते फक्त पुसून घेत होते, तर आज म्हटलं स्वच्छ अशी धुवून घासून पुसून घ्यावा। कारण काय होतं बघा, नॉर्मली दुपारी जर मी तिला झोपवलं तर बाहेर बाल्कनीचा जो डोर आहे तर तो बऱ्यापैकी मी बंदच करून ठेवते, कारण कावळे चिमणे ते जे आहे तर ते खूप सारे येतात। कारण त्यांना पाणी किंवा मग धान्य वगैरे जे आहे तर ते बाल्कनीत मी त्यांना एका कोपऱ्यात ठेवत असते। कारण आजकाल बघा, त्यांचे जे घरं आहेत तर बऱ्यापैकी तिथे खूप साऱ्या बिल्डिंग झालेल्या आहेत, तर आपण बघतोच आहे। तर त्यासाठी त्यांना जे पाणी आहे तर ते ठेवलेलं असतं। तर कधी कधी माऊ जे आहे तर ती सुद्धा चिडचिड करते, तर तिला नादवण्यासाठी जे कावळे किंवा चिमण्या कबूतर जे येतात तर त्यांच्यासाठी थोडंफार खायला ठेवलं म्हणजे ती येऊन जातात। तर त्यांनी जी आहे तर ती थोडीफार घाण केलेली आणि तेच म्हटलं की आता बाजूचं जे आहे तर ते सगळं वॉश करून घ्यावा। आणि ह्यावेळेस जे आहे तर ते माऊला मी झोपवलं होतं, तर ती झोपल्यानंतर जे आहे तर ती ही सगळी कामं करावी लागतात। आणि रोज जे आहे तर ती अशा पद्धतीची किंवा सगळीकडून क्लिनिंग जी आहे तर ती होत नाही। तर त्यासाठी म्हटलं की आज वेळ आहे तर ही जी आहे क्लिनिंग तर ती डीप क्लिनिंग करून घ्यावा। तर बघा, तुमच्या बाल्कनीत जर पाण्याचे वगैरे डाग पडले असतील तर त्या हार्पिकनी तुम्ही इझिली काढू शकता। त्या डागांवरती फक्त आपल्याला हार्पिक टाकायचं आहे आणि ते 3 ते 4 मिनिट तसंच ठेवून आपल्याला नंतर ब्रशनी घासायचं आहे। तर बऱ्यापैकी जे गॅलरी आहे बाल्कनी तर ते मी लायझॉलचे जे येतं तर हार्पिक आणि लायझॉलमध्ये बघा बाथरूम क्लीनर जो आहे तर तो येऊन जातो। तर तेच पहिल्यांदा ते हार्पिकचं जे होतं बाथरूम क्लीनर तर त्यांनी जे आहे तर ती सगळी वॉश केली आणि नंतर लायझॉलने स्वच्छ अशी धुवून घेतली। तर बघा, हे सगळं करेपर्यंत किंवा वॉश करून घेईपर्यंत जी आहे तर ती बऱ्यापैकी झाली होती दुपार, म्हणजेच की 1:30 ते 2 जे आहे तर इतपत जे आहे तर ते वाजलेले। तर तोपर्यंत कसं माऊ वगैरे उठत नाही, तर ती उठेपर्यंत ही जी बाल्कनी आहे तर ती सगळी अशी सुकून जाईल किंवा ड्राय होईल। तर वीकमध्ये एकदा जी आहे तर ती अशा पद्धतीने मी बाल्कनी वॉश करत असते, कारण रोज रोज जर म्हटलं तर तिला घ्यायलासुद्धा कोण नसतं आणि ती खूप सारी चिडचिड करते। आणि संध्याकाळी धुवायची म्हटले तर मिस्टर आणि मुलं घरी असतात तर ते खूप सारी मस्ती करतात आणि ही एक्स्ट्राची जी कामं आहेत तर ती आपल्यासारख्या बायकांना करायला वेळ भेटत नाही। माझ्या बाबतीत तरी असंच होतं, तुमच्या बाबतीत होतं की नाही ते मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, माझ्या बाल्कनीचे आहे तर ते खूप सारे पारवे येत असतात आणि घाण करतात, तर त्यांच्यासाठी जर तुम्हाला काही सजेशन असेल की ते येऊ नये त्यासाठी तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की काय करावं जेणेकरून की ते येणार नाहीत यासाठी। तर बऱ्यापैकी बघा, आता क्लिनिंग वगैरे झाली होती आणि कचरा जो आहे तिथला तर तो भरून झाल्यानंतर पुन्हा जे आहे तर तिथे मी अशा पद्धतीने ब्रशनी सगळं असं घासून घेतलं होतं। तर तोपर्यंत कपडे जे आपण सकाळी सुकत घातले होते तर ते बऱ्यापैकी सगळे सुकलेले। तर आता मी जे आहे तर ते माऊ उठेपर्यंत ते कपडे जे आहेत तर ते सगळे घड्या वगैरे घालून ठेवणार आहे, की जेणेकरून जितका पसारा मला ती उठायच्या आतमध्ये उरकता येईल तर तितका मी उरकत असते। कारण लहान मुलांना सांभाळायचं म्हटलं की तारेवरची कसरत असते असं म्हणायला देखील काय हरकत नाही। कारण काही किंवा सगळीच आजकालची जी मुलं आहेत तर ती खूप त्रास देतात किंवा दंगामस्ती करतात आणि दिवसभर घरातली कामं किंवा बाहेरचं स्वयंपाक वगैरे तर बायकांना अजिबात चुकत नाही। ती डेलीची कामं करून त्यांना सांभाळायचं म्हटलं तर नको नको होऊन जातं। तर त्यासाठी जेवढा मला स्पेस भेटेल तर तो पटकन मी कामं उरकून आपली जी एक्स्ट्राची कामं आहेत किंवा प्रत्येकीला कोणता ना कोणता छंद असतो किंवा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आवड असते असं म्हणायला देखील काय हरकत नाही। तर माझ्या बाबतीतसुद्धा तसंच होतं। तर हे सगळं आवरून झाल्यानंतर आपण जे आहे तर इव्हिनिंगचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे यासोबतच। तर दुपारी उठल्यानंतर माऊ उठली आणि त्याच्यानंतर तिचं खाणं वगैरे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या बऱ्यापैकी चालूच होत्या। तर तोपर्यंत आणि इथे बघा, मी आता जे आहे तर ती केली होती स्वयंपाकाला सुरुवात। तर मिस्टर आल्यानंतर चहा वगैरे झाला होता, थोडासा स्नॅक्स वगैरे त्यांचा आणि मुलांचा। तर तो झाल्यानंतर इथे जे आहे तर ते छानपैकी स्वयंपाकाला केली होती सुरुवात। तर जेव्हा मला घाईचं काम असतं तर तेव्हा माझं मीठ
जे आहे रोजच्या डब्यातलं ते तरी संपतं किंवा तेल तरी संपतं, असं बऱ्याच बाबतीत माझ्या गोष्टी होत असतात. तर इथे जे आहे तर ते वाटण केलेलं. तर बघा ह्या वाटणामध्ये रेग्युलर जे आपलं आहे काळं वाटण म्हणतो आपण, तर कांदा, लसूण, आलं, कोथिंबीर ह्या ज्या आणि खोबरं ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या छान अशा भाजून बारीक करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही तव्यातसुद्धा भाजू शकता किंवा गॅसवरती पण भाजू शकता, काय हरकत नाही आहे. तर आज स्पेशल असा चिकनचा बेत होता. मुलांची जी इच्छा होती की आज चिकन करायचं, सो त्यांच्या इच्छेप्रमाणे जो आहे तर तो छान असा चिकनचा बेत होता. तर हा व्हिडिओ शूट करताना माऊ जी आहे तर ती तिच्या पप्पांकडे होती, कारण व्हिडिओ शूट करायचा म्हटलं आणि लहान मुलं जर असले तर ते अजिबात करून देत नाही. आमची माऊ तर अजिबात नाही. माझ्या अगोदर जे आहे तर ते तिला कॅमेऱ्यात बोलायचं असतं किंवा तिला व्हिडिओ शूट करायचा असतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. आणि इथे माझं फोडणी द्यायचं काम बऱ्यापैकी जे आहे तर ते चालू होतं. तर बघा स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटर जो हा पसारा आहे तर तो भाजी उकळेपर्यंत जो आहे तर तो मी सगळा ठेवून देणार आहे. तर बघा किचनमध्ये जर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर किचनमधला पसारा जो आहे तर तो खूप सारा कमी होतो आणि आपले जे काम आहे म्हणजेच की स्वयंपाक झाल्यानंतर किचन ओटा जो क्लीन करावा लागतो तर त्याच्यातला जो वेळ आहे तर तो खूप सारा वाचतो. तर ह्या ज्या छोट्या छोट्या सवयी आहेत तर त्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुमचा किचनमधला जो वेळ आहे तर तो खूप सारा वाचतो. आणि हे भाजी वगैरेचं जे वाटण असतं तर तो तुम्ही अगोदरच जर करून ठेवलं तर तुमचा स्वयंपाक जो आहे तर तो फक्त मोजून 10 ते 15 मिनटामध्ये जो स्वयंपाक आहे तो सगळा स्वयंपाक तयार होतो. भाजी, चपाती, भात. कारण माऊ जेव्हा छोटी होती तर तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीची मला सवय लागलेली, कारण कौस्तुभचा अभ्यास घ्यायचा किंवा मग तिला बघायचं. तिची झोप फक्त 10 ते 15 मिनिटांची होती आणि त्यामध्ये 2 मुलं, कारण मिस्टर जे आहेत तर ते संध्याकाळी 7 वाजता ऑफिसवरून येतात, तोपर्यंत ह्या दोघांना सांभाळायचं. तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं मला जी आहे तर ती बरीचशी सवय झालेली. तर छानपैकी आपला जो चिकन रस्सा आहे किंवा चिकन रस्सा भाजी तर ती झालेली आहे तयार. तर त्यानंतर आता माऊला लागली होती भूक आणि तिला खायची होती चपाती. तर मी परत आता चपातीसाठी जे आहे तर ते तेल काढलेलं. तर इथं तुम्ही बघू शकता ती किचन ओट्यावरतीच येऊन बसलेली आहे. पप्पांकडे तिला बसायचं नव्हतं, तिला किचन ओट्यावरतीच यायचं असतं. आणि मी जेव्हा केव्हा चपाती करेन तर तिलासुद्धा चपातीच करायची असते. आणि नॉर्मली आजकालच्या मुलांना जे आहे तर आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेतलं तर मुलं खूप छान असे रमतात, असा माझा तरी अनुभव आहे. कारण बघा घरात जर आईवडील असतील आणि त्यांनी जर मुलासोबत वेळ घालवला नाही तर मुलं एकतर टी व्हीमध्ये ना बिझी होतात किंवा मोबाईलमध्ये. तर शाळेत तर ते फुल डे अभ्यासच करतात, पण निदान अर्धा एक तास जरी पॅरेंट्स लोकांनी मुलांना दिला तर मुलांची जी आकलन शक्ती आहे किंवा डेव्हलपमेंट तर ती खूप मोठ्या प्रमाणात सुधारते. कारण माझ्यासमोरचंच हे एक उदाहरण आहे असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर आमची माऊ जी आहे तर ती खूप वेळ टी व्ही बघत नाही आणि मोबाईल तर अजिबात नाही. खूप कधी जर चिडचिड करायला लागली तर थोडाफार तिला देत असते, पण ती स्वतःहून जे आहे तर ते मोबाईल कधीच मागत नाही. आता ती 2.5 वर्षाची झालेली आहे, पण स्वतःहून जे आहे तर ते कधीच ती मोबाईल मागत नाही किंवा घेतसुद्धा नाही. खूपच जर चिडचिड केली आपणच कधी कधी त्यांना सांभाळायला वैतागतो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर त्यावेळेस जे आहे तर तो तिला मोबाईल मी देत असते. तर आजचा व्लॉग जो आहे तो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि माऊसोबतचे धमालचे जे व्हिडिओ आहेत छान छान तर ते मी लवकरच चॅनलवरती घेऊन येईन. आणि तुमच्यासोबत जे आहे तर तिचं रुटीन किंवा मग तिच्या ॲक्टिव्हिटी तर त्यासुद्धा नक्की शेअर करेन मी तुमच्यासोबत, की लहान मुलांसोबत तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास घेऊ शकता किंवा त्यांची जी डेव्हलपमेंट आहे त्या स्टेजमध्ये त्यांना ग्रो करण्यासाठी तुम्ही कोणत्या ॲक्टिव्हिटी घ्यायला हव्यात. तर बघा त्यांच्यासोबत जे आहे तर ते कंटिन्यू संभाषण करणं किंवा त्यांचे जे खेळ आहेत तर त्या खेळामध्येच त्यांना 1 2 शिकवणं किंवा ABCD. तर बघा शाळेत गेल्यावरती मुलं शिकतात साहजिकच आहे, पण नॉर्मली कसं आहे लहान वयात जर मुलांना कॅप्चर करायची सवय झाली तर त्यांची जी आकलन शक्ती आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. कारण हा माझा अनुभव आहे. माझा मोठा मुलगा जो आहे कौस्तुभ तर त्याच्या बाबतीत मी ह्या गोष्टी केल्या होत्या, म्हणून त्याच्यावरून माझ्या जे लक्षात आलं आहे की लहान मुलांना लहान वयातच जर तुम्ही ज्या गोष्टी शिकवल्या तर त्यांची आकलन शक्ती जी आहे तर ती खूप वाढते असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर बघा इथे चपाती ती करत होती आणि तिच्या पप्पांना आवाज देत होती जेवायला. सो आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा.